आणि त्यानंतर आज संघ डिंगडॉंग संघाने त्याला उचललं आणि डिंगडॉंग नंतर आता प्रतीक 11 आपण संघाचं नाव पाहतो आणि इथं होतो तो फक्त फाईज नझीरी आणि झैद नझीरीच्या संघात खेळण्यासाठी कृष्णा लक्ष्मण सातपुते या ओनरच्या व्यतिरिक्त कृष्णा आपल्याला कुठल्याही संघामध्ये खेळताना दिसणार नाही। झैद नझीरी आणि फाईज नझीरी या ओनर मध्येच कृष्णा लक्ष्मण सातपुते आपल्याला खेळताना दिसतो। पण हा सुद्धा गोलंदाज तितक्याच दर्जेदार ताकदीचा गोलंदाज मुस्तकीम श्रीवर्धन संघाकडून आपण बघायला मिळेल, कारण मोठ्या मोठ्या फलंदाजाला बांधून ठेवण्यामध्ये मुस्तकीम तितकाच ताकदीचा आहे। एक लोकल आणि स्थानिक खेळाडू मागचा सीझन अतिशय चांगला गेला। 1 लाखाचा फायनल या संघाने जिंकल्या होत्या श्रीवर्धन संघाने, त्यामध्ये मजबूत पक्ष राहिला तो मुस्तकीमचा गोलंदाजीचा। मुस्तकीम ज्या ताकदीचा गोलंदाज आहे, कृष्णाला सुद्धा तो नक्कीच हैराण करणार आहे। मुस्तकीम पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळेल। क्षेत्ररक्षण आपण बघायला मिळेल, सर्कल मध्ये आहे 2 क्षेत्ररक्षक फक्त सर्कलच्या बाहेर। पहिला चेंडू मुस्तकीम कृष्णासाठी चांगला बॅकवर्ड आणि कव्हरच्या मधून चेंडू पाठवलाय सीमारेषा पार चौकार। चौकाराने आपलं खातं खोललं, 4 धावांनी खातं खोललं कृष्णा लक्ष्मण सातपुतेने। क्रिकेटची नजाकत, क्रिकेटचा देखणा स्ट्रोक कृष्णाच्या बॅटमधून बॅकफुटला गेला, जसं पाहिलं शॉर्ट पिच चेंडू ऑफ स्टंपला आहे, बॅकफुटला गेला, पंच केला, 2 क्षेत्ररक्षक वरून चेंडू सीमारेषा पार। स्लिप होती पहिल्या चेंडूसाठी, स्लिप हलवली, एक एक्स्ट्रा खेळाडू घेतला पॉइंटच्या दिशेने, बॅकवर्ड पॉइंटच्या जवळ मुस्तकीम। पुढचा चेंडू कृष्णासाठी, पुन्हा एकदा तो स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र हुशार मुस्तकीम, थोडा गुडलेंच्या पुढे चेंडू टाकला, यष्टीरक्षकाचा वेध घेतला, चेंडू यष्टीरक्षकाच्या दस्तानामध्ये जाऊन विसावला, निर्धाव चेंडूची सांगता। मुस्तकीम अप्रतिम गोलंदाजी करताना कृष्णा लक्ष्मण सातपुतेचं प्रेशर त्यांनी घेतलेलं नाही आहे मुस्तकीमने। त्याला माहिती आहे गोलंदाजी आपल्या समोर आपल्या हातात आहे, आपल्या प्रकारची गोलंदाजी त्याला करायची। एक हुशार क्रिकेटर आहे मुस्तकीम, अप्रतिम गोलंदाजीचं विश्लेषण इथं बघायला मिळते। पहिल्या चेंडूवर चौकार केल्यानंतर कमबॅक करताना मुस्तकीम। पुढचा चेंडू कृष्णासाठी, हाकोला क्लीन बोल्ड, कृष्णा लक्ष्मण सातपुते बॅक टू द पॅव्हलियन। अप्रतिम गोलंदाजी मुस्तकीमची बघायला मिळाली। नक्कीच तू असील व्यवसाय क्रिकेटर, मी पण आहे इथला स्थानिक डॉन मुस्तकीम। अप्रतिम गोलंदाजी करताना मुस्तकीम। जी हरीश सर, अगर मुस्तकीम की ये गेंद पर विकेट जाने पर अगर आपको इसकी गेंदबाजी अच्छी लगी होगी तो जरूर तालियां बजनी चाहिए। बिल्कुल एक ऐसे गेंदबाज जो कि लोकल खिलाड़ी, और दूसरी तरफ देखा जाए तो टेनिस क्रिकेट का दिग्गज महारथी, महाराष्ट्र का एक नामचीन टेनिस क्रिकेट का खिलाड़ी जिसका विकेट प्राप्त किया है। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना।
युनायटेड 11 वाजे संघाच्या पहिलं षटक चालू आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. मुस्तकीमने पहिलाच दबाव टाकला तो वाजे संघावर. कृष्णा लक्ष्मण सातपुतेला त्यांनी बॅक टू द पावलीन पाठवलं. क्लीन बोल्ड केलं होतं मुस्तकीम प्रीतम साठी. हा सुद्धा स्ट्रोक फसलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. हा झेल होणे गरजेचं होतं. साबिद होता तिथे, मुजम्मिल होता. कुणी कॅच घ्यायचा हा प्रश्न. आणि दोघं एकमेकाकडे पाहत राहिले. हे महागडं ठरेल हा झेल. कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच हे सूत्र आहे. पॉवर प्ले मध्ये क्षेत्ररक्षक आहे. कव्हर मध्ये हा झेल उडालाय. मुबीन आहे तिथे, मुसद्दिक मुजम्मिल आहे, साबिद आहे. झेल झाला नाही हे अशक्य आहे. एक धाव मिळते इथे. क्षेत्ररक्षणात बदल करतोय प्रीतम. बारीला एक वेगळ्या लेंथवर गोलंदाजी करतोय. विश्वाला एक वेगळ्या लेंथवर गोलंदाजी करतोय मुस्तकीम. सुरेख गोलंदाजी, निर्धाव चेंडू. स्थानिक खेळाडू आहे. एकदा जोरदार टाळ्या. जर प्रेक्षकांनाही गोलंदाजी आवडली असेल मुस्तकीमची तर नक्की मैदानातून टाळ्या व्हायला पाहिजे. कारण एक स्थानिक खेळाडू आहे. कृष्णासारख्या मोठ्या मातब्बर फलंदाजाला त्यांनी परतावं लावलं पावलीमध्ये. पहिल्या षटकाचं पृथक्करण आपण बघू तर 6 धावा फक्त दिल्यात त्यांनी. पहिल्या चेंडूवर चौकार आली होती कृष्णाच्या बॅटमधून. त्यानंतर निर्धाव चेंडू टाकला होता. त्यानंतर बाद केलं होतं, क्लीन बोल्ड केलं होतं कृष्णाला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर एक सिंगल धाव आली होती. प्रीतमची झेल सुटला होता विश्वाची. त्यानंतर 5व्या चेंडूवर झेल सुटला आणि एक सिंगल आली. स्ट्राईकला गेला विश्वजित. त्यानंतर निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी केले मुस्तकीमने. नक्की आपण सुरुवातीच्या काळात पाहिलं रॉयल स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं शेफ भांगारकर मला सांगतात की सुरुवातीला जेव्हा आयकॉन खेळाडू यायचे तेव्हा आपले गोलंदाज खूप दबाव महसूस करायचे. पण आता गोलंदाजी करतायत, त्या ताकदीची गोलंदाजी करताना आपण पाहतायत. पॉझिटिव्ह इंटेंट आहे हा. मुस्तकीमने जो विकेट घेतला होता कृष्णा लक्ष्मण सातपुते, आबिद कर्दमी, नाविद कर्दमे यांचे भाऊ आबिद कर्दमे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक पोहोचलेलं आहे. मुस्तकीमला ते मिळेल सामना संपल्यानंतर. आबिद कर्दमे यांच्याकडून त्या क्लीन बोर्डला 500 रुपयाचं पारितोषिक होतं. नक्कीच जो कोणी फलंदाज बेंड द ट्रेंडवर षटकार ठोकेल डायरेक्ट हिट त्याला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. हा सुद्धा स्ट्रोक फसलाय. विश्व प्रीतम बारी बॅक टू द पावलियन. शादाबने झेल टिपला. जबरदस्त गोलंदाजी इथं बघायला मिळते. साबिदने झेल टिपला. हा सुरेख झेल साबिदनी. सगळी गोलंदाजी करताना अतिशय चांगली गोलंदाजी. प्रज्योत अंभिरे जातोय आता. कृष्णा नंतर आता प्रीतम सुद्धा बाद झाला. थोडीशी लडखडताना पाळी युनायटेड 11 वाजे संघाची. प्रज्योत अंभिरे नॉन स्ट्राइक एंडला. मग थोडासा झुजताना दिसला प्रज्योत फलंदाजी करताना. यावेळेस त्याला समजून फलंदाजी करावी लागेल कारण कृष्णा प्रीतम गेलाय. अप्रतिम गोलंदाजी. डिफेन्स करण्याचा मूड मध्ये विश्वजित. तिथेच खेळला हा चेंडू. धाव मात्र देत नाही सगी. जबरदस्त गोलंदाजी करते. पंच सगीला काहीतरी सांगताना अप्रतिम गोलंदाजी इथे बघायला मिळाली श्रीवर्धन बॉयज कडून. प्लेन खेळतात ते एकही खेळाडू नाहीये. आयकॉनिक खेळाडू त्यांनी आपल्या टीम मध्ये घेतला नाही. 11 स्थानिक खेळाडू श्रीवर्धनचे आपल्याला बघायला मिळतात श्रीवर्धन बॉयज कडून. सगी विश्वजित साठी. स्लोवर वन. याही वेळेस फसवले विश्वजितला. मुबीन आहे कर्णधार. अप्रतिम क्षेत्ररक्षण. तितकी चांगली फेक सगळीकडे दिले मुबीननी. धाव एकच मिळते विश्वजित ठाकूरला. 1 धावांनी धाव संख्या होते 7 धावा. अतिशय शांत गतीचा खेळ आपल्याला बघायला मिळतोय कारण
चांगली गोलंदाजी स्थानिक खेळाडूंकडून आपल्याला बघायला मिळते. एक ताकती संघाच्या समोर ते चांगली गोलंदाजी करतायत. हेलो, फेस्टिवल फाइनल डे. विश्वजीत ठाकुर एक इंटरनेशनल टेनिस क्रिकेटर, उनके सामने एक लोकल बॉय सगीर. आपने देखे कि पहले ओवर में कृष्णा सातपुते को मुस्तकीम ने क्लीन बोल्ड करके अपने पवेलियन में भेज दिया. उसके बाद सगीर उतनी अच्छी गेंदबाजी करते हुए उसके बाद प्रीतम बारी भी पवेलियन में लौट चुके हैं. एक इस इलाके की लोकल टीम और मानी हुई टीम सनी बॉय श्रीवर्धन बॉयज. सगीर राइट आर्म ऑन द विकेट गेन करेंगे. सगीर तैयार. once again dot ball. Score stays on there. बहुत ही उम्दा क्रिकेट चलता हुआ नजर आ रहा है शुएब भाई. जितनी तारीफ की जाए उतनी कम. एक अच्छा क्रिकेट देखने मिल रहा है. जिस तरीके से मैंने आपको थोड़ी देर पहले ही बताया था, एक बाजू में इंटरनेशनल टेनिस क्रिकेटर के खिलाड़ी और एक बाजू में इस इलाके के टॉप मोस्ट खिलाड़ी खेल रहे हैं. बिल्कुल आपने सही कहा. 11 के 11 खिलाड़ी अपना अच्छा प्रदर्शन दिखाते हुए बीच मैदान पर. फिर से एक बार सगीर तैयार. राइट आर्म ऑन द विकेट गेन करेंगे. Oh, what a excellent delay once again. Played through the help of the carpet. Scores slowly, moves on to 8 run. Last ball of the second over. Still in single digit. Lost of 2 wicket. Waji. सगीर फिर से अपनी दिशा बदलते हुए पहाड़ी एंड से गेम करेंगे. सगीर विश्वजीत ठाकुर. एक विश्वजीत ठाकुर जो कि हार्दिक पांड्या का लकब रखते हुए, एक हार्दिक पांड्या और विश्वजीत ठाकुर, अगर दोनों को देखा जाए तो टेनिस क्रिकेट का हार्दिक पांड्या विश्वजीत ठाकुर. ओह, वंस अगेन डॉट बॉल. व्हाट ए ब्रिलियंट बॉलिंग. ओह, स्टिल दे आर अंडर द 2 digits. 8 runs after completing the 2 overs. Wajay. Oh my goodness, what's going on over here? मेरे साथी कमेंटेटर इमाद को मैं पूछना चाहूंगा कि इमाद भाई, जिस तरह से गेंदबाजी हो रही है श्रीवर्धन बॉयज के जानिब से और उनके सामने उतने बड़े खिलाड़ी, आज एक वर्ल्ड क्रिकेट में नाम फेमस होने वाले खिलाड़ी को जो डॉट बॉल्स कर रहे हैं, रिवर्स स्वीप में भी नाकाम हो रहे हैं और हर तरह से नाकामियां भी दिख रही है इस वक्त. जबकि कृष्णा सातपुते को बॉल ऑफ दी फेस्टिवल भी बोला जाए तो इसमें कुछ कम नहीं. उतना बेहतरीन गेंद पे क्लीन बोल्ड करके अपने को पवेलियन में भेजने के बाद बॉलर नेम खालिद. आगे का हाल संभालेंगे हरीश भाई. धन्यवाद. खालिद ज्याने या टुर्नामेंटची पहिली हॅट्रिक घेतली होती कालच्या दिवसामध्ये खालिदनी. इसी बीच फिर से एक बार खालिद गेंदबाजी पर. अब यहां से 12 गेंदों का खेल बचा हुआ. स्ट्राइक पर प्रज्योत अंबेरे लेफ्ट हैंड बल्लेबाज. ओ इस बार देखिए ऑन साइड की दिशा में खेला है. फाइनल के क्षेत्र में डिक्लेयर जोन में 1 रन के लिए स्कोर होता हुआ सिंगल की मदद से 9 रन पर. यानी हरीश सर, एक अच्छा मुकाबला बीच मैदान के अंदर जारी है, जहां पर देखा जाए तो टेनिस क्रिकेट के स्टार कास्ट की बल्लेबाजी रुकी हुई है, तो दूसरी तरफ देखा जाए तो श्रीवर्धन के 11 खिलाड़ी अपनी कोशिश कर रहे हैं अपने प्रदर्शन दिखाने की. देखा जाए तो खालिद गेंदबाजी पर आए हैं. 2 ओवर की अगर बात की जाए तो स्कोर को रुका गया. बस 8 रन पर स्कोर रुका हुआ था. पहली ओवर में 1 विकेट, दूसरी ओवर में 1 विकेट, यानी 2 विकेटें. इमाद, मैं आपको रोकना चाहूंगा कि विश्वजीत ठाकुर के सामने खालिद एक उभरता हुआ स्टार खिलाड़ी है इस एरिया का और सनी बॉयज श्रीवर्धन बॉयज का. उसके सामने खालिद. विश्वजीत ठाकुर कुछ नाकाम नजर आते हुए उधर जाने के बाद कुछ विश्वजीत से कुछ शॉट कनेक्ट नहीं होते हुए उनके सामने खालिद तैयार. पहाड़ी एंड से गेंद करेंगे विश्वजीत ठाकुर के लिए. देखना है किस तरह से गेंद को फेंकते. Right around the. Oh, what a dot ball! Once again, dot. Still there. Scores on. देखिए 9 runs. Still under single digit. 9 runs. Wajay. What a game is going on over here. Festival final day, Royal Bowling 2020.
खालिद फिर से एक बार राइट आर्म रन विकेट गेंद करेंगे विश्वजीत ठाकुर के लिए। कुछ दिशा से भटकते हुए गेंद को थोड़ा और बाहर निकालते हुए अंपायर मुन्ना का वाइड का इशारा आता हुआ। स्कोर बढ़ता हुआ, स्कोर moves on to double digit 10 runs lost of 2 wicket to Waji। ऑन साइड की दिशा में जो दर्शक ग्राउंड के अंदर बैठे हुए प्लीज उनसे विनंती करता हूँ ग्राउंड के बाहर जाइए। देखो पब्लिक बढ़ती जाएगी, प्लीज थोड़ा कोऑपरेट करें हमें। लेफ्ट आर्म राइट आर्म राउंड द विकेट गेंद करके विश्वजीत ठाकुर के लिए। डॉट बॉल्स। क्या बात है हरीश सर, देखिए विश्वजीत ठाकुर कहीं नाकाम होते हुए मुझे तो विजय शंकर की याद आती हुई, जो बांग्लादेश के सामने इंडिया बांग्लादेश का मैच हुआ था, उस तरह से कुछ डॉट बॉल जाते हुए इधर पे। देखिए मुकाबला किस तरीके से बना हुआ है, हर कोई दर्शक सोचते नजर आ रहा है। खालिद अब तक के सफल गेंदबाज खालिद, प्लीज उनके सामने वहां से उठ जाइए प्लीज। Once again ठाकुर is ready to play। खालिद जी हाँ, इस बार देखिए अंपायर का इशारा वाइड। थैंक यू सर। Still 9 balls to go। Harish sir, please sit over here, you will get the mic। खालिद तैयार, कॉलेज एंड से खालिद गेंद करेंगे विश्वजीत ठाकुर के लिए। ओवर क्या हो सकती है उसके नीचे, देखना जॉन्टे, व्हाट एक्सीलेंट ट्राई बाय जॉन्टे। साकिब एक जॉन्टी का लकब रुकते हुए इतना अच्छा थ्रो, अरबाज दोबारा। व्हाट एक्सीलेंट हार्ड वर्क, दे आर गिविंग द 100% ऑन द ग्राउंड। दैट्स एक बार जोरदार तालियां बजनी चाहिए। और उतना ही अच्छा बैकअप अरबाज दोबारा। क्या बात है, उतना ही अच्छा बैकअप अरबाज दोबारा। विश्वजीत ठाकुर once again he is not ready to connect the ball, he is constantly getting not in the touch। विश्वजीत ठाकुर, Khalid once again bowling with the hand of Degree College, left arm on the wicket, ready to Vishwajit Thakur। Oh, once again there is a fussy, oh very good try once again they are giving the 100% on the field। क्या मैच बनी है, देखिए मैच पूरा फंस चुका है। जबकि मुस्तकीम ने पहला ओवर फेंका था, उसके बाद कृष्णा का विकेट जाने के बाद उसके बाद प्रथम बारी भी लौट चुके थे पवेलियन में। उसके बाद विश्वजीत ठाकुर ने उधर कुछ अपना बड़ा कारनामा नहीं बताया, कारनामा बताने में नाकाम रहे। इस वक्त अब तक काफी शायकीन को उम्मीद है विश्वजीत ठाकुर से। विश्वजीत ठाकुर, पीपल आर हियर टू वॉच यू, प्लीज। स्कोर की बात की जाए शुएब भाई, स्कोर को भी बताना जरूरी है। स्कोर हो चुका है 14 रन, 14 runs, third over in progress, still 2 balls to go of third over। Khalid still a successful bowler, bowling a 4 deliveries, 2 balls to go, I think so, Nadim bhai। 1 ball, sorry sir। Last ball to go, Khalid once again। Degree College and Khalid ready to bowl। Oh, it could be catch, oh, there and catch out! What a boy, what a fielding all the way. Once again, batsman back to the pavilion। I don't know what's going on over here, still under the 15, Wajay, oh what doing there, oh the Vishwajit Thakur, we are not getting in touch, come on Vishwajit, you can do it। Just Krishna is asking you, you have to hit 4 sixes। Vishwajit, you are capable of doing this, come on। 14, what a bowling by Sriwardhan boys, excellent bowling, outstanding performance, outstanding fielding performance, team spirit। Come on boys, let's fight Vishwajit Thakur। शुएब मैं आपको यहाँ पर जरूर रुकाना चाहता हूँ, माफी चाहता हूँ। 6 गेंदों का खेल है। स्कोर की अगर बात की जाए तो पहली इनिंग के 6 गेंदों का खेल बचा हुआ है, स्कोर सिर्फ 14 पर रुका हुआ है। जिस तरीके से एक्सपेक्टेशन कर रहे हैं, जिस तरीके से वाजी टीम 11 के सभी खिलाड़ी, सभी दर्शक, सभी समर्थक और साथ ही साथ विश्वजीत ठाकुर से जो उम्मीदें हैं, वो उम्मीदें इन 6 गेंदों पर है। तो दूसरी तरफ श्रीवर्धन 11 की टीम देखा जाए तो अच्छा परफॉर्म दिखाती हुई, मैच पूरा फंस चुका है। देखा जाए तो अब यहाँ से 6 गेंदे बचे हुए हैं। अगर इन 6 गेंदों पर कम बैक
किया जाता है तो एक सम्मानजनक टारगेट रखा जा सकता है, एक खेल में वापसी की जा सकती है। और दर्शक तो दो तरफा मैच देखने के लिए आए हुए हैं, दर्शक नहीं होना चाहिए। All hopes on the Vishwajit Thakur. Vishwajit team is depending on the Vishwajit Thakur. One of the best bowlers, Shadab, once again bowling with the help of Tegri College and Vishwajit Thakur ready to play. Shadab left, right arm round the wicket, bowling to Vishwajit Thakur. Right arm round the wicket, go. Oh, once again he's playing with the help of carpet and it's ball slowly moving. Finally 4 and scores, moves on to 18 runs. Still 5 balls to go. Let's see what Vishwajit can do for his team. Krishna is asking to Vishwajit, please hit just 15 more runs, then we can fight in this match. Come on, Vishwajit. You are capable. You are the master of tennis cricket, Vishwajit Thakur. Shadab once again ready to bowl. Ready to bowl once again, Shadab. Shadab ready to bowl. Vishwajit Thakur. Degree College and once again. Oh, I tell you, Charlie could catch. Moving on direct and caught it. Once again, what a bowling, what a fielding performance. Back to the pavilion, Vishwajit Thakur. He is a constantly fail. He's back to the pavilion. Still scores on 18. I don't know what's going on. One side star plays, icon plays, international tennis cricket plays. And one side local boys. They are fighting very hard. What's going on? Tennis cricket live is watching. What's going on? Vishwajit, what's wrong with you? Can do it with the help of ball too. Come on boys, let's fight. Ajay, come on boys. Sriwardhan, you can do it. You can make our name proud. Come on boys. आपको बताता चलूं कि इस टूर्नामेंट में जितने भी बॉल लगते, आई थिंक सो 64 या 64 बॉल्स जो रिक्वायर्ड रहते, उस बॉल पिछले 3 सालों से इस इलाके की जानी मानी हस्ती मिलिंदजीत तटकरे, स्टोन क्रेशर का मालिक मिलिंदजीत तटकरे, एक कम उम्र में अपना बड़ा नाम जमाने वाला मिलिंदजीत तटकरे, उनके जानिब से दिए जाते हैं बॉल। एक दिलदार आदमी मिलिंदजीत तटकरे, राइट आर्म राउंड द विकेट, गेंद करेंगे। ओह, thank you. So white ball scores slowly with the help of extra runs. Scores moves on to 19 runs under the 20. Still, I don't know what will be the target for the Sriwardhan boys. Come on boys, people make some noise, help. Please boys, cheer up the local boys. Come on audience, we need your support. Come on, Wajay. Right arm round the wicket, ball करेंगे। Oh, once again dot ball. Oh, what's going? Krishna is in disturb. Vishwajit is disturbed mentally. I don't know what they will do on the field. They are not getting the fighting targets. Tennis cricket's live. People are watching. Viewers are watching. What's going on over here? Royal Festival 2020. Shadab तैयार, गेंद करेंगे। Oh, what with the help of carpet, what a fielding by Mubin. Scores slowly moves on to, with the help of 1 run, scores moves on to 20 runs. कितने बॉल बाकी है? अफजल भाई, ये बॉल कितने बाकी है? 2 to go of the first inning, 2 balls to go. Shadab, let's see how he will going to bowl. Scores on 20. Come on Sriwardhan boys, make some noise. Come on boys, cheer up the boys. वाजय, देखना इस आखिरी आने वाले 2 गेंदे में कितना रन लेना चाहते हैं। अगर उनको फाइटिंग स्कोर लेना है तो कम से कम 2 हिट खींचना ही होगा। Shadab ready to bowl, batsman, he's Shadab. Right arm on the wicket. Oh, what's going on? Once again dot ball, it could be run out, I think so. Answer out. What's wrong? I don't know what's wrong. No combination, no callings, no understanding. बिल्कुल शोभ भाई, एक बात कहना चाहता हूँ। एक तरफ श्रीवर्धन के खेमे में खुशी की लहर। Come on Sriwardhan people, make some noise boys. Come on, make some noise. एक तरफ खुशी की लहर है तो दूसरी तरफ शमशान घाट की तरह सन्नाटा छाया हुआ है। लेकिन मुकाबले के अंदर अभी भी जान बरकरार है, क्योंकि ये मैच
पहली इनिंग जारी है। स्कोर की अगर बात की जाए तो 20 इमाद भाई रोका जाए थोड़ा, मैं आपको रोकूंगा, बस आखिरी गेंद देने दो, हम फिर चले। बैट्समैन नेम प्लीज। Chandra Khan is on non-strike. Let's see how he will going to bowl the last ball of the inning. I think so. The sponsor of this team, Wajef, is in tension. I don't know what's going on over here. He bought the international tennis cricket players, and nothing is going up to him. Come on, Shadab. Let's bowl the last ball. Shadab is ready to bowl. Right arm on the wicket. Oh, it could be a hit all the way. That's the biggest six. That's the biggest six. If Srivardhan boys wants to win this match, they need to target the 27 runs. I don't know what's going on. The further commentary will hand over to Harish Bhai and Imad Bhai. Thank you, boys. नक्की धन्यवाद शोएब पांगारकर. इमाद सामन्याला सुरुवात होईल, पण काय गोलंदाजी केली. श्रीवर्धनची जर गोलंदाजी आवडली असेल श्रीवर्धन तालुक्यात राहिला तो टाळ्या वाजल्या पाहिजे. श्रीवर्धन साठी नक्की टाळ्या वाजल्या पाहिजे. तिसरा क्वार्टर फायनल आपण खेळू आता. यानंतर टॉस अफजल 11 अलिबाग वर्सेस रेहान 11 वहूरच्या दरम्यान हा सामना होईल. अतिशय महत्वाचा सामना आपल्याला याच्या नंतर बघायला मिळेल. चला मग ग्राउंडच्या आतमध्ये या. विनंती असेल आपल्याला पॉवर मध्ये यायचं आहे. कोण फलंदाजीला जाईल आपण बघायला मिळेल. क्षेत्ररक्षण लावा. युनायटेड 11 वाजे. आपल्याला विनंती असेल, वेळ जास्त घ्यायचा नाहीये. प्रथम फलंदाज पाठवा श्रीवर्धन बॉयज. श्रीवर्धन बॉयज चला प्रथम फलंदाज पाठवा. देखिए हरीश सर, पहली ओवर जिस तरीके से पहली इनिंग में मुस्तकिम लेकर आए कृष्णा सातपुते का एक बड़ा विकेट, एक टेनिस क्रिकेट का बड़ा सितारा जिसका विकेट प्राप्त किया है। 6 रन सिर्फ खर्च किए गए, मुस्तकिम ने 1 विकेट प्राप्त किया गया। दूसरी ओर जिस तरीके से लेकर आए थे गेंदबाज, चला प्रथम फलंदाज पाठवा, उन्होंने 2 रन खर्च किए, 1 विकेट प्राप्त किया। तीसरी ओर लेकर आए खालिद, जिसने इस टूर्नामेंट का पहला हैट्रिक अपने नाम किया है। उन्होंने देखा जाए तो 6 रन खर्च किए और 1 विकेट प्राप्त किया। चौथी ओर देखा जाए तो 12 रन खर्च किए गए, 2 विकेट प्राप्त किए गए। यानी कहां ना कहां क्रिकेट में यहां पर अच्छे खिलाड़ियों को रोका गया रनों के जरिए। क्या कहना चाहोगे हरीश? क्योंकि ये मुकाबला ऊंचे दर्जे का है, ये टूर्नामेंट ऊंचे दर्जे की है और इस टूर्नामेंट में जिस तरीके से लाइव टेलीकास्ट है tennis.in के माध्यमों से लाइव टेलीकास्ट किया जा रहा है, दर्शक कड़कती हुई धूप में हर कोई मैच का मजा ले रहा है। एक अच्छी मैच, जी हाँ, इसके बाद होने वाला मुकाबला बुलाना चाहता हूं टॉस के लिए रेहान 11 वहूर और अफजल 11 अलीबाग के दोनों टीमों के कप्तानों से गुजारिश है टॉस के लिए आ जाइए, अपना फैसला लेकर साथ में आ जाइए। ले चलते हैं मुकाबले की तरफ, जहां पर एक अच्छा मैच, एक अच्छी मैच नजर आती हुई, एक हाई वोल्टेज मुकाबला। बिल्कुल देखिए टारगेट कम है हरीश सर, लेकिन एक अच्छा फाइट नजर आएगा। चला यानंतर खूप मोठा सामना आहे क्वार्टर फायनलचा. लक्षात घ्या, पूर्व उपांत्य फेरीचा सामना 2 होणार आहेत. आपल्या एरियातील अफजलभाई मेमन यांचा संघ भिडेल संदेशभाई कीर यांच्या संघासोबत. दोघं संदेशभाई कीर आणि अफजलभाई मेमन दोघं दोस्त भी है, क्या बात है। पण मैदानात एकामेकाच्या विरोधात त्यांचे संघ उतरतील. सामना होईल नक्की. हे दोन सेमी फायनलला मिळाले होते, त्यावेळेस एक टप्पा आधी मिळतात ते दोन्ही संघ पूर्व उपांत्य फेरीमध्ये. हे गेल्या वर्षी सेमी फायनल मध्ये भिडत झाली होती. अफजल 11 महाड होती तेव्हा, आता अफजल 11 अलिबाग आहे या वर्षी आणि रेहान 11 वाजे आहे. रेहान 11 जसवली होती गेल्या वर्षी, यावेळेस रेहान 11 वहूर आहे. यानंतरचा सामना आपल्याला बघायला मिळेल. पहिलं षटक हाताळण्यासाठी आला विश्वजीत ठाकूर. विश्वा मोठ्याच्या नावाने हा प्रसिद्ध आहे खेळाडू. रायगड क्रिकेटचा हार्दिक पांड्या आपण म्हणतो.
प्रज्योत अंबिरे गोलंदाज आहे या संघामध्ये. विश्वजित पहिल्या षटकात कमबॅक करेल काय हा खूप निर्णायक क्षण. 27 फक्त धावा पाहिजेत 24 चेंडू मध्ये. पहिल्या चेंडूवर खातं उघडतोय श्रीवर्धन बॉयचं शादाब. स्ट्राइक चेंज होईल. स्ट्राइकला यावं लागेल शादाबला. स्ट्राइकला येतोय साकीब. 27 धावा फक्त करायच्या 24 चेंडू मध्ये. इथं आता स्थानिक खेळाडू कसे खेळतात ही खरी कठीण परिश्रम राहील. कारण एक व्यावसायिक क्रिकेटरच्या विरोधात तुम्ही अप्रतिम गोलंदाजी केले. ही सोन्यासारखी संधी आहे, सुवर्ण संधी आहे श्रीवर्धन बॉयजला आपला रुतबा या मैदानात दाखल करण्यासाठी. ते आयुष्यभर सांगू शकतील की कृष्णाला आम्ही हरवलं, आम्ही विश्वजितला हरवलं, आम्ही प्रज्योत अंबिरेला हरवलं. पण हा सामना निर्णायक ठरेल. विश्वजित साकीब साठी अतिशय हुशारीने हा चेंडू केलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बघा. आपल्याला मेहनत करताना दिसतोय विश्वजित मैदानामध्ये. कारण त्याला माहिती आहे फलंदाजीमध्ये सबसेल फेल ठरलोय आपण. पण आता गोलंदाजी त्या ताकदीची करायची आहे विश्वजितला. म्हणून विश्वजितला माहिती आहे हा सामना फसलाय. आपल्या गोलंदाजीवर निर्णय करायचा आहे. जर आपण 1-2 धावांचं षटक टाकलं पहिल्या सुरुवातीच्या फलंदाजाला जर पावलने ते परतावलं तर नक्कीच आपण सामन्यामध्ये वापसी करू. कृष्णा क्षेत्ररक्षणात बदल करताना शॉट लेगला जवळ क्षेत्ररक्षक घेतला विश्वजित ठाकूर. शादाब साठी पुढील चेंडू हा खोलपर्यंत टाकला होता. भरकटला विश्वजित. हो डायरेक्ट हिट. नॉट आउटचा इशारा येतोय पंचांकडून. वाईटची दाद मिळेल. 1 धाव मिळेल. एक्स्ट्रा अतिरिक्त धावांचं खातं खोलेल. धावसंख्या होईल 3. कृष्णा बघा का व्यवसाय क्रिकेटर आहे. साकीबचं दुर्लक्ष पाहिलं, लक्ष वेधलं, एसटीचा वेध घेतला पण पंचांनी नॉट आउटचा इशारा केला. कारण डाईव्ह घेतली होती साकीबनी. हा जुझारू खेळाडू आहे. त्या मैदानावर त्याचं अनोखं रेकॉर्ड आहे. 1-1 चेंडू मध्ये 5 धावा असताना या साकीबनीच 2 वेळा षटकार ठोकला याच मैदानात. तो साकीबनं स्ट्राइक एंडला आहे. अप्रतिम गोलंदाजी, तेज तर्रार. बॅकवर्ड पॉइंट वरून खेळण्याचा प्रयत्न होता शादाबचा. मॅन ऑफ द सिरीज ठरला होता. आता सोमजाई श्रीवर्धनच्या मैदानात या शादाबनी सगळ्या गोलंदाजाच्या चिंध्या उडवल्या होत्या त्या मैदानामध्ये रनर आउटच्या. ती फलंदाजी थोडीशी मागे ठेवून एक समजूतदाराची फलंदाजी त्याला करावी लागेल आता. कारण सामना 24 चेंडू 27 धावांचा सामना होता. समजुतीने खेळ खेळावा लागेल, जबाबदारीने खेळ खेळावा लागेल शादाबला. हा चांगला चेंडू यॉर्कर लेनचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 धाव मिळेल शादाबला. स्ट्राइक जाईल ना साकीबकडे. धावसंख्या होते 4 धावा. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. 4 चेंडू मध्ये फक्त विश्वजितनी धावा दिल्यात 4च. एक अतिरिक्त धाव दिली होती. रियान 11 वहूर आणि अफजल 11 अलिबाग टॉस साठी या. घुटना टेक तमाशा देख असा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. साकीबचा लेग बायचा इशारा करतात पंच मुन्ना पडांचं. एकदामध्ये 1-1 धावाला टाळ्या वाजतात श्रीवर्धनच्या केमामध्ये. नक्कीच कारण खूप मोठ्या किमतीची मी तर म्हणेन श्रीवर्धन बॉयजला खऱ्या अर्थाने फायनल मॅच आहे. कारण त्यांच्या समोर कृष्णा सातपुते आहे, विश्वजित ठाकूर आहे, प्रज्योत अंबिरे आहे. यांना जर पराभूत केलं तर फायनल जिंकल्याचाच आनंद होईल. आपण पाहतो हिंदुस्थान पाकिस्तान हा सामना होतो तेव्हा फायनल म्हणजेच हिंदुस्थानने पाकिस्तानला हरवल्यानंतर जे होतं. हा चांगला स्ट्रोक आहे साकीबचा. 1 धाव मिळाली. क्षेत्ररक्षक आहे. 1च धावावर समाधान मानला गेलं. अतिशय चांगली फेक गोलंदाज विश्वजितच्या हातामध्ये. पहिल्या षटकाची सांगता होईल. पहिल्या षटकात 6 चेंडू 6 धावा आल्यात. सगळे चेअरअप करतात आपल्या खेळाडूला. पण हा सामना जाईल कारण हे व्यावसायिक क्रिकेटर आहे मुश्ताक सर इमाद. हे कधी हार मानणार नाही. जे क्षेत्ररक्षण करतात बॉल टू बॉल हा सामना घेऊन जातात. प्रज्योत अंबिरे कृष्णाने थाप दिली त्याच्या पाठीवर. कारण आता विश्वजितने काम केलंय, आता तुला काम करायचं इथून पुढे. हे षटक टाकण्यासाठी येते एक नामचीन टेनिस क्रिकेट मधला प्रज्योत अंबिरे. एक अष्टपैलू खेळाडू. फलंदाजीमध्ये सबसेल फेल ठरले कृष्णा सातपुते. सबसेल फेल ठरला विश्वजित ठाकूर. फेल ठरला प्रज्योत अंबिरे, प्रीतम बारी. मोठ्या मोठ्या दिग्गज खेळाडूंना माती चाटायला लावलं ते इथल्या स्थानिक खेळाडूंच्या गोलंदाजीने. अप्रतिम गोलंदाजी पेश केली श्रीवर्धन बॉयज. हॅट्स ऑफ श्रीवर्धन बॉयज. आता जर हा सामना तुम्ही पराभूत होताय तर तुमची चूक आहे. मी म्हणेन एक सुवर्ण संधी आहे. संधी एकदा दरवाजा ठोकते लक्षात ठेवा. आणि अवदसा तुमच्या बरोबर दरवाजा ठोकते. तुम्ही दरवाजा जोपर्यंत उघडत नाही तोपर्यंत. पण तुमच्या समोर आता जी संधी आहे या संधीचं सोनं तुम्हाला करायचं आहे पोरांनो.
आपलं नाव tenniscricket.in च्या माध्यमातून या सामन्याला खूप मोठे व्ह्यूज येतील जर तुम्ही हा सामना जिंकला तर. कारण सगळ्याला इच्छा होईल, अरे कसा काय हरला कृष्णा, कसा काय हरला विश्वजित, अरे कसा काय हरला प्रज्योत अंबिरे. स्थानिक खेळाडूंच्या विरोधात काय गोलंदाजी केली मुस्तकीमनी, काय गोलंदाजी केली इथे शादाबनी, ते सगळं पाहण्यासाठी युट्यूबवर tenniscricket.in च्या माध्यमातून आपल्याला व्ह्यूअर्स मिळतील. साकिब त्याच प्रकारची फलंदाजी करायला लागेल साकिबला. हा हा उसळती घेणारा चेंडू माइंड केलंय सिंगल डबलच. मला ही स्ट्रॅटेजी थोडीशी विघातक ठरू शकते श्रीवर्धन बॉयजला, कारण आपला तो नॅचरल गेम आहे. धावा किती असू दे आपल्या नॅचरल गेमवर विश्वास दिला पाहिजे श्रीवर्धनच्या फलंदाजांनी. अरबाज, मुबीन, यानंतर फैयाज हे चांगले फलंदाज आहेत. प्रज्योत हा चांगला स्ट्रोक आहे, फर्स्टला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक नाही. एक धाव पूर्ण केली, एकेला 2, दोघांना 3 अशी धावा कराव्या लागतील. एकच धाव मिळेल साकिबला. धावसंख्या जाते 7 या धावसंख्येवर. हा सामना शेवटच्या षटकापर्यंत न्यायचा नाही श्रीवर्धन बॉयजला, आणि जर तुम्ही हा सामना शेवटच्या षटकात नेताय तर हा जो संघ व्यावसायिक क्रिकेटरांचा आहे हा सामना तुम्हाला नक्कीच देणार नाहीत ते शेवटच्या षटकात. 6 चेंडू 5 धावा जरी असल्या तरी पुऱ्या ताकदीने उतरेल हा संघ. त्यामुळे ते 3 षटकामध्येच निर्धारित आपल्याला सामना खेचायचा आहे. साकिब आणि शादाब अप्रतिम फलंदाजी करणारे दोन्ही फलंदाज आहेत. अरबाजवर मी पैसा लावेन, माझा फेवरेट खेळाडू. प्रत्येक वेळेस मी पाहतो फलंदाजी करताना अरबाज असे सामने एक हाती घेऊन जातो, पण कुठल्या क्रमांकाला तो फलंदाजीला येईल हे बघावं लागेल. या दरम्यान प्रज्योतच्या हातातून चेंडू निसटलाय, त्यामुळे हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. पंचांनी डेड बॉलचा इशारा केला. फैयाजने अप्रतिम फलंदाजी केली. सगळी अप्रतिम फलंदाज आहे. मुबीन कर्णधार आहे या संघाचा, तोही चांगला फलंदाज आहे. अरबाज एक अतिशय टॅलेंटेड खेळाडू आहे. अशा सिच्युएशन मध्ये अतिशय प्रेशर घेत नाही तो आणि चांगली फलंदाजी करतो. हा सुद्धा फटका फसला. एक धाव पूर्ण केले, दुसरी धाव घेण्याचा इरादा राहील. चेंडूच्या मागे विश्वजित आहे. 2 धावा कंप्लीट झाल्या तिथे. 1-1, 2-2 धावा. विश्वजित कव्हर मधून इथे आलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक बघतोय विश्वजित कडे. ऍक्च्युली हा चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकांनी घरायचा होता सर्कल मधला, पण काय मेहनत करतोय विश्वा. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. एक चांगला खेळाडू आहे, पण यावेळेस थोडासा कठीण परिस्थितीमध्ये आहे विश्वजित. यावेळेस सुद्धा चेंडू फसलाय. फटका बघायला मिळाला शादाबचा. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे, तितके चांगली फेक प्रज्योत अंबिरेकडे. एकच धाव मिळेल शादाबला. 1 धावांनी धावसंख्या होते 10. 27 धावांचं लक्ष आहे. 10 धावा झाल्यात, फक्त 17 धावा काढायच्या आहेत. या षटकातील 2 चेंडू, उर्वरित 2 षटकातील 12 चेंडू, 14 चेंडू, 17 धावा. काही मोठं लक्ष नाहीये, पण सामना सोडायचा नाही श्रीवर्धन बॉयज संघाने. आपला चांगला खेळ जर तुम्ही केलात तर नक्कीच सामना जिंकू शकता. म्हणून क्षेत्र कोणते असो, आयुष्यात कष्टाला तुमच्या समोर पर्याय नाही. रिव्हर्स अटेम्प्ट, दुधारी तलवार, हा शॉट जेव्हा जेव्हा मुस्तक मैदानात कोणता खेळाडू खेळतो तेव्हा मला एकच चित्र डोळ्यासमोर येतं, माईक गॅटिंगचं. हा वर्ल्ड कप हरवला होता या शॉटनी. ही दुधारी तलवार आहे. टेनिस क्रिकेट असेल, लेदर क्रिकेट असेल, या शॉटवर तुम्ही 100% देऊ शकत नाही. कधीतरी तारवेल, नाही तर कधीतरी आपल्याला खड्ड्यात टाकेला फटका. आता मात्र निर्धाव चेंडू प्रज्योत अंबेरीचा. 1 धाव आणखीन मिळेल साकिबला. 1 धाव आणि धावसंख्या होते 11 धावा. षटकाची सांगा 12 चेंडू हाताळले विश्वजितनी, प्रज्योतनी. 12 चेंडूत फक्त 11 धावा आल्या. कुठे नेऊन ठेवला हा सामना सांगता येत नाही. म्हणून मी नेहमी सांगत असतो, आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या सुद्धा विटा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच. जेव्हा जेव्हा इथे टुर्नामेंट होईल श्रीवर्धन बॉयजची गोलंदाजी नक्कीच सुवर्ण अक्षरात इथे नोंदविली. मुस्तकीमचा तो चेंडू बॉल ऑफ द टुर्नामेंट घोषित केला शेबनी. नक्कीच कृष्णा सातपुतेला परतावं लागलं. क्लीन बॉल, परफेक्ट यॉर्कर टाकला होता मुस्तकीमने श्रीवर्धन. जेव्हा जेव्हा या मैदानात कृष्णा येईल, मुस्तकीम येईल, तेव्हा तेव्हा त्या चेंडूची चर्चा नक्की होईल. अलिबाग संघाने नाणेफेकी जिंकले. अफजल 11 अलिबाग आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. रियान 11 वहूरला फलंदाजसाठी प्राचरण केले. जाऊया आपण इमादकडे. जी हाँ, फिर से एक बार
12 गेंदों का खेल जीतने के लिए 15 रनों की जरूरत। मुकाबला कशमकश भरा ये मैच फिर से एक बार हाई वोल्टेज मैच बनता हुआ, जिस तरीके से हरीश सर आपने कहा बिल्कुल सही बात है कि अगर ये मुकाबला आखिरी ओवर तक गया तो काफी हद तक मुश्किलात खड़ी हो सकती है। अब यहां से तीसरी ओवर में समीकरण बदलना होगा, रनों को बढ़ाना होगा, मिलेंगे नहीं बनाने पड़ेंगे। इसी बीच पहली गेंद, वो इस बार देखिए एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में खेलने की कोशिश विश्वजीत ठाकुर, जी हाँ, उर्फ मोटा, उसके हाथ में गेंद गई, 1 रन मिलता हुआ। स्ट्राइक को रोटेट किया साकिब ने। स्कोर की अगर बात की जाए तो 13 रन स्ट्राइक पर अब चुके बल्लेबाज शादाब। स्कोर 13 स्कोर हो चुका है, 13। स्कोरर से गलती हुई, 12 रन। इसी बीच वो ये इस बार देखिए ये गेंद काफी अच्छी गेंद थी, बिल्कुल कवर के क्षेत्र में खेला, दूसरे की मांग, जी हां, यहां पर रनआउट का खतरा। रनआउट के रूप में विकेट जाता हुआ नजर आ रहा है शादाब का। स्कोर की अगर बात की जाए तो स्कोर 13 रन। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। मैदानात पाहिजे अरबाज, जी हाँ, जिसके लिए आपने बुलंद माना है उसे खेलना पड़ेगा, लेकिन वो नॉन स्ट्राइक पर साकिब, जिसके ऊपर पूरा दारोमदार इस वाली ओवर के गेंद पर होगा। देखना होगा स्ट्राइक पर साकिब किस तरीके से कोशिश करते हैं, बल्लेबाजी के जरिए रनों को बनाते, टारगेट को पूरा करते हैं। 27 रनों का जो कि पीछा करना है। इसी बीच फिर से एक बार साकिब, यावेळेस जर तू सामना जिंकून दिलास तर नक्कीच श्रीवर्धन तुम्हाला ओळखेल। सन्माननीय मोहम्मद भाई मेमन यांचं आगमन झाले, त्यांचं सुद्धा टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया। खूप खूप आभार, आपण इथे आलात, आपला किमती वेळ दिलात मोहम्मद भाई, आणि प्रत्येक वेळेस रॉयल बोलीच्या फेस्टिवल टुर्नामेंटला त्यांची हजेरी असते। कारण यानंतर सामना सुद्धा अफजल भाई 11 अलिबागचा आहे। बिल्कुल, और इसी बीच हवा में उठाकर खेला है फील्डर गेंद के नीचे, और ये आसान सा कैच, लॉन्ग ऑन के क्षेत्र के खिलाड़ी ने कैच को पकड़ा है, विकेट का पतन। प्रीतम बारी गेंदबाजी पर है, 9 गेंदे और 14 रनों की 14 रनों की जरूरत। 9 गेंदे और 14 रन। धावा जो झाला ना शादाब, मॅन ऑफ द सिरीज होतं त्याला मागच्या वेळेस। और देखिए, देखते ही देखिए टेनिस क्रिकेट के माध्यमों से हमारे व्यूअर्स 3,500, क्या बात है, जुड़ चुके बहुत खूब। रॉयल फेस्टिवलचा उच्चांक वाढत चाललाय। टेनिस cricket.in च्या माध्यमातून आपण पाहतोय संतोष नाणेकर आणि गौरव सावंत यांची टीम आपल्या सोबत जुडले। तुषार शिगवण असेल कॅमेरामॅन, नरेश पाटील कॅमेरामॅन असतील, आमचे ऑपरेटर संदेश पिलानी, ऑनलाईन स्कोरर आमचे रॉबर्ट धनावडे, या सर्वांच्या माध्यमातून आपण टेनिस cricket.in च्या माध्यमातून जवळजवळ युट्यूबच्या माध्यमातून अख्ख्या जगभर या सामन्यांचं प्रसारण होतंय। एका स्थानिक संघाने कडवी झुंज दिली ती कृष्णा लक्ष्मण सातपुते, बिल्कुल सही कहा आपने, प्रज्योत अंबिरी आणि प्रीतम बारी सारख्या मजबूत संघाला। अरबाज, मला पैसे लावायचे त्या सामन्यावर तर मी नक्कीच अरबाजवर लावेन, अप्रतिम फलंदाज आहे प्रीतम बारी। इसी बीच ये गेंद देखिए, प्रीतम बारी इतनी आसानी से इस गेंद पर रन बनाने देंगे नहीं, इस बार डॉट बॉल। 8 गेंदे और जीतने के लिए 14 रनों की जरूरत। हरीश सर क्या कहना चाहोगे, जिस तरीके से मुकाबला बना हुआ है, दबाव बना हुआ है एक तरीके से, पहले इनिंग में जिस तरीके से वाजे टीम के लिए दबाव बना हुआ था, अब श्रीवर्धन टीम के लिए दबाव बनता हुआ।
इस बार बड़ा विकेट, फिर से एक बार प्रीतम बारी कम बैक। कृष्णा सातपुते बघा 27 धावा, त्याचा आवाज इथपर्यंत आपल्याला ऐकायला येतोय। बघा टाळ्या वाजवतोय विश्वजित सुद्धा। हा सामना सोडायचा नाही आपल्याला, हा सामना जर आपण सोडला तर आपल्याला इथून परतावं लागेल। का आपण लांबून आलोय या सामन्यामध्ये खेळण्यासाठी। प्रीतम सगीसाठी क्लीन बोर्ड, काय गोलंदाजी आहे प्रीतम बारीची। बॅक टू बॅक दुसरा षटका डीसी। आपल्यावर जर हिंमत असेल, पंकज पाटील शेवटचं षटक 6 चेंडूत 14 धावा, 13 धावा झाल्यात। काय प्रीतम बारीनी षटक टाकलं, 2 धावा फक्त दिल्या आणि 3 गडी बाद केले, 1 धाव बाद पंकज पाटील मोबींसाठी। पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, 6-14 पाहिजे होतं, आता समीकरण आहे 5-14। पंकज पाटील विश्वात त्याला कॉन्फिडन्स बिल्डअप करताना बघायला मिळेल आपल्याला। एक व्यावसायिक क्रिकेटर, एक स्थानिक खेळाडूला ताकद देताना पंकज पाटीलला विश्वजित ठाकूर एक एक चेंडूवर त्याला दाद मिळते। साबिर क्या बात है। देखिए हरीश सर, देखते ही देखते 4000 व्यूवर्स जुड़ चुके हैं। ये मुकाबला किस अंदाज से नजर आ रहा है, देखिए सर, एक अच्छा मैच। नक्कीच पंकज मोबींसाठी पुढील चेंडू, हा चांगला फटका आहे पण फटका फसलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली। तू चल मैं आया असं श्रीवर्धन बाईचं चित्र बघायला मिळते। 27 धावांवर हा सामना कुठे ठेवलाय, काय व्यावसायिक क्रिकेटर आहे ते याला कारण आपल्याला बघायला मिळेल। अप्रतिम गोलंदाजी, 14 धावा अजून पाहिजे आहेत। 6 चेंडू 14 पाहिजे होत्या, 10 चेंडू 14 पाहिजे होते, आता 4 चेंडू 14। 10 चेंडू 14 पाहिजे होते। सिंगल डबल्सनी सामना जिंकला असता, गेले मोठे हिट मारायला आणि हा सामना पराभव पत्करावा लागेल। इथून पुढे आता साबिर, नवीन फलंदाज गेलाय मुझम्मिल। साबिर 4 चेंडू तुझ्याकडे आहेत, रॉयल फेस्टिवलची टुर्नामेंट पुन्हा पुढच्या वर्षीच। आता नाही करू शकलास तर परत कधीच नाही। साबिर 4 चेंडू 14 धावा, तेच मी पंकज पाटीलला सांगेन। 4 चेंडू 14 धावा, तुझ्या हातात चेंडू आहे। तू जर आपल्या चेंडूच्या नाचावर नाचवशील फलंदाजाला तर नक्कीच इथून पुढचे सामने खेळशील। पंकज साबिर साठी पुन्हा एकदा उंच उठवलाय कृष्णा लक्ष्मण सातपुतेच्या हातात चेंडू जाऊन विसावतोय। 27 धावांचा सामना, 3 चेंडू 14 धावा, 10-14 समीकरण होतं, 10 चेंडू 14 धावा। आता मुस्तकीम
तर हा चेंडू 14 वरना सामना कुठे आलाय 3 चेंडू 14 धावा. बघा खेळाडू सगळे प्रेक्षक नाखुश आहे श्रीवर्धन बॉयज कडून, कारण टाळ्या वाजत नाहीत. या टाळ्या श्रीवर्धन साठी अपेक्षित होत्या, पण टाळ्या नक्कर या सामन्यासाठी वाजतील विश्वजितच्या गोलंदाजीला, प्रज्योत अंबेरीच्या गोलंदाजीला आणि प्रीतम बारीच्या गोलंदाजीला. काही व्यावसायिक क्रिकेटर आहेत, पंकज पाटील जबरदस्त गोलंदाजी, दाद द्यावी लागेल या नौक्या गोलंदाज सुद्धा. युनायटेड 11 वाजे संघाकडून गोलंदाजी करतोय मुजम्मिल साठी. हा चांगला स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. आणखीन एक विकेट, हॅट्रिक घेतले पंकज पाटीलनी. जोरदार टाळ्या गोलंदाजसाठी. बिल्कुल हरीश सर, जहां पर 10 गेंदे और 14 रन की जरूरत थी और मुकाबले को इतना आसानी से लिया गया था कि हम लोग जीत जाएंगे. 10-14 इमाद, इथून हा सामना पुढे गेला. अजून 14च आहे, एक चेंडू 14. हा सामना जिंकला युनायटेड 11 वाजे संघाने. डिक्लेअरची 1 धाव. पण हा सामना नक्की प्रेक्षकांना आवडला. श्रीवर्धननी जी गोलंदाजी केली त्यासाठी नक्की टाळा व्हायला पाहिजे मैदानातून. थँक्यू. काय सामना फिरवला हा. थँक्यू डीजे. मॅन ऑफ द मॅच काढायचा आहे. मॅन ऑफ द मॅच मतीन. नक्की मॅन ऑफ द मॅच मिळेल, पण विश्वजितला मी बोलवेन माझ्यापाशी. मतीन पंगाले, विश्वजित ठाकूर, कारण या मतीन पंगालकर प्लीज स्टेज की तरफ आ जाइए. इमाद, या सामन्याचा पाया रचला होता विश्वजित ठाकूरनी.